नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. क्लास 2 अधिकारी पदासाठी अतिशय चांगल्या जागा आलेल्या आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी आणि आपला टोटल फोकस असणार आहे सहाय्यक कक्ष अधिकारी त्या पदासाठी अतिशय चांगल्या जागा आलेल्या आहेत. तर या विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आहे दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड DSSSB याची ही जाहिरात आहे. सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे PDF तुम्हाला पाहिजे असेल संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला PDF मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर यामध्ये जे आहे फीज जी आहे तर SC ST महिलांसाठी फीस नाही आणि यामध्ये अतिशय दर्जेदार पद आहे. क्लास 2चं पद आहे. यामध्ये अतिशय चांगली वेतन श्रेणी आहे. खूप विद्यार्थी आपले महाराष्ट्रामधले इकडचे जे आहे एक्झाम असतात तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर जे विद्यार्थी MPSCची तयारी करतात त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे. चांगल्या जागाही आहेत. यामध्ये परीक्षेचे स्वरूप कसे असेल, फीस, फॉर्म भरायची डेट, यामध्ये शैक्षणिक अर्हता आणि यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीचं जे पद आहे त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची फक्त पदवी लागणार आहे आणि जे विद्यार्थी फ्रेशर आहेत तेही इथे अप्लाय करू शकतात. सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, टोटल जे आहेत पोस्ट 911 आहेत यामध्ये आणि यामध्ये कोणकोणती पदे भरले जाणार आहेत. लीगल असिस्टंट, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर. आपला टोटल फोकस असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी असेल. तर पहा, यामध्ये फॉर्म भरायची जी डेट आहे 24/2/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट आहे 25/3/2026. तर फॉर्म भरायची डेट आहे 24/2/2026 पासून फॉर्म भरायला ऑलरेडी सुरू झालेली आहे. 25/3/2026 ही लास्ट डेट असेल. यामध्ये प्रवर्गानुसार कॅटेगरी वाईज इथे जागाही दिलेल्या आहेत. तर यामध्ये जे आहेत लीगल असिस्टंटच्या ज्या जागा आहेत यामध्ये हे डिपार्टमेंट दिलेले आहेत आणि या डिपार्टमेंटमध्ये जे आहेत दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटी यामध्ये 5 जागा, दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड यामध्ये 2 जागा, डिपार्टमेंट ऑफ लॉ, जस्टिस अँड लेजिस्लेटिव्ह अफेअर्स यामध्ये 2 जागा, दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यामध्ये 1 जागा. त्यानंतर जे आहेत असिस्टंट इंजिनियर, तर असिस्टंट इंजिनियर सिव्हिलची जी आहे तर त्यासाठी दिल्ली जल बोर्ड यामध्ये 32 जागा आहेत, दिल्ली ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड तर यामध्ये जे आहेत 1 जागा आहे. तर नंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या ज्या जागा आहेत 180 जागा आहेत. कोणत्या विभागामध्ये? दिल्ली जल बोर्डमध्ये ज्युनियर इंजिनियरच्या आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल यासाठी 101 जागा आहेत. नंतर महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये सेवा विभागामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी 576 जागा आहेत. सर्वात जागा जास्त सहाय्यक कक्ष अधिकारी याच्या आहेत सेवा विभागामध्ये आणि यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटी यामध्ये 3 जागा, दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड यामध्ये 8 जागा. त्या अशा ज्या जागा आहेत तर टोटल ज्या जागा आहेत 911 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये कॅटेगरी वाईज जागाही दिलेल्या आहेत. यामध्ये पहा, शैक्षणिक अर्हता आपण पाहणार आहोत. यामध्ये पद आहे लीगल असिस्टंट, हे डिपार्टमेंट दिलेलं आहे दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटी. यामध्ये लीगल असिस्टंटच्या जागा आहेत एकूण 5 या विभागामध्ये आणि यामध्ये जे आहे शैक्षणिक अर्हता यामध्ये डिग्री इन लॉ, तर लॉमध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर जे आहे पेमेंटची याची असेल पे स्केल असेल 35,400 ते 1,12,400 आणि हे ग्रुप बीचं जे आहे पोस्ट आहे. यामध्ये जे आहे वयमर्यादा आहे 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन खाली आपण पाहणारच आहोत. तर यामध्ये ग्रुप बीच्या या पोस्ट आहेत, क्लास 2च्या ह्या सर्व पोस्ट आहेत. यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर हेही नॉन गॅजेटेड ग्रुप 2चं क्लास 2चं हे पद आहे. तर यामध्ये नंतरचं पद आहे लीगल असिस्टंट. यामध्ये ज्या जागा आहेत 2 जागा आहेत. यामध्ये ही लॉची डिग्री तुमच्याकडे पाहिजे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये बारचा सांगितलेला आहे. यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे आणि एज जी आहे 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. याची ही वेतन श्रेणी आहे 44,900 ते 1,42,400. पे लेवल 7 ग्रुप बीचं ही क्लास 2चं पद आहे. त्यानंतर लीगल असिस्टंट डिपार्टमेंट ऑफ लॉ, जस्टिस अँड लेजिस्लेटिव्ह अफेअर्स, तर यामध्ये जे आहेत टोटल जागा आहेत 2. यामध्ये ही डिग्री लागणार आहे तुम्हाला लॉमध्ये आणि याच्यासाठी ही 2 इयर्स एक्सपिरियन्स असा दिलेला आहे. त्यानंतर जे आहे यासाठी पहा पेमेंट 35,400 ते 1,12,400. तर यामध्ये ग्रुप बीचंच हे पोस्ट आहे नॉन गॅजेटेड. यामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे वय. तर यामध्ये नंतर पहा लीगल असिस्टंट याचीही
टोटल एक जागा आहे. यामध्ये ग्रॅज्युएशन इन लॉ फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन, तर ही लॉचंच जे आहे पद आहे. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, तर असिस्टंट इंजिनियर सिव्हिलमध्ये जे आहेत त्या टोटल 32 जागा आहेत यामध्ये. आणि यामध्ये डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, यामध्ये डिग्री लागेल तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमधले. आणि यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला नाही. 44,900 ते 1,42,400 ग्रुप बीचं ही पोस्ट आहे. अशी वेतन श्रेणी आहे यामध्ये. आणि एज यामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे ते दिलेलं आहे. आणि नंतर एज रिलॅक्सेशन कास्ट कॅटेगरी वाईज खाली आपण पाहणारच आहोत. यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिल दिल्ली ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, यामध्ये जे आहेत एक जागा आहे. आणि यामध्ये जे आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन, तर यामध्ये डिग्री लागेल. आणि यामध्येही एक्सपिरियन्स मागितलेला नाही. 44,900 ते 1,42,400 अशी वेतन श्रेणी आहे. ग्रुप बीचं पद आहे. 32 इयर्स यामध्ये एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर जे आहे दिल्ली जल बोर्ड, यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याची जी पोस्ट आहे, यामध्ये जे आहेत 180 जागा आहेत टोटल. याच्याही चांगल्या जागा आहेत. यामध्ये डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगमधले डिग्री पाहिजे यामध्ये क्वालिफिकेशन. आणि यामध्ये जे आहे एक्सपिरियन्स यामध्ये ॲज अ मेन्शन्ड इन एसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॉलम, तर यामध्ये जे आहे एक्सपिरियन्स पहा इथे दिलेला आहे. 3 इयर्स एक्सपिरियन्स दिलेला आहे इथे. तर यामध्ये जे आहे पे स्केल याची जी आहे 35,400 ते 1,12,400 ग्रुप बीची जी पोस्ट आहे. यामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे तुमचं वय, एज लिमिट. यामध्ये नंतर आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल, यामध्ये ह्या डिपार्टमेंटमध्ये जे आहेत 101 जागा आहेत यामध्ये. आणि यामध्ये 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन, तर यामध्ये 3 वर्षाचा जो आहे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे, एक्सपिरियन्स मागितलेला नाही. यामध्ये पे स्केल जी आहे 35,400 ते 1,12,400 आहे. तर ग्रुप सीचं हे पद आहे. नॉन गेजेटेड आहे. एज लिमिट यामध्ये 18 ते 32 वर्ष दिलेलं आहे एज लिमिट. यामध्ये नंतर जे आहे एज रिलॅक्सेशन आपण पाहणारच आहोत. यामध्ये नंतर सर्व्हिस डिपार्टमेंट पहा इथे महत्त्वाचं म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेवा विभाग, यामध्ये जे आहेत सर्वात जास्त जागा 576 आहेत. आणि यामध्ये बॅचलर्स डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, मान्यताप्राप्त विद्यापीठाची फक्त डिग्री लागेल तुम्हाला. फ्रेशर विद्यार्थी ते तर यामध्ये फ्रेशर विद्यार्थी जे आहेत तेही येथे अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्स मागितलेला नाही. पे स्केल याचे आहे 44,900 ते 1,42,400. यामध्ये ग्रुप बीचंही पोस्ट आहे. नॉन गॅझेटेड आहे. तर यामध्ये एज लिमिट जी आहे 21 ते 30 वर्ष दिलेली आहे यामध्ये. नंतर जे आहे एज रिलॅक्सेशन आपण खाली पाहणारच आहोत. नंतर दिल्ली पोल्युशन कंट्रोल कमिटी, यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या जे आहेत 3 जागा आहेत या विभागामध्ये, डिपार्टमेंटमध्ये. यामध्ये बॅचलर्स डिग्री यामध्ये ही डिग्री लागणार आहे. आणि यामध्ये एक्सपिरियन्स लागणार नाही. बेसिक नॉलेज लागेल कॉम्प्युटरचं. यामध्ये जे आहे 30 वर्षापेक्षा जास्त वयोमर्यादा दिलेली नाही. 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. यानंतर जे आहे दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड, यामध्ये जे आहेत टोटल 8 जागा आहेत यामध्ये. आणि यामध्ये ही डिग्री लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची. यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज ही लागणार आहे. यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला नाही. यामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असू नये. यामध्ये एज लिमिट येथे दिलेली आहे. तर यामध्ये जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री लागणार आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसरला. यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, द कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया, तर भारताचा नागरिक असावा. आणि यामध्ये जे आहे प्रत्येक शैक्षणिक अर्हतेला वेगवेगळी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. ती शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे क्वालिफिकेशन पाहिजे. तुमचे जे आहे एलिजिबल जे टर्म आहे ते तुम्ही क्वालिफाय केलेलं पाहिजे. तर यामध्ये ज्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये या दिलेल्या आहेत त्या. आणि यामध्ये हाऊ टू अप्लाय, तर अप्लाय कसं करायचं आहे, तर तुम्हाला यामध्ये एलिजिबल कॅन्डिडेट मे अप्लाय ऑनलाईन थ्रू द वेबसाईट, तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला 24 जे फेब्रुवारी आहे त्या दिनांकापासून 25 मार्च 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर यामध्ये ॲप्लिकेशन जी फीस आहे, तर यामध्ये फीस करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये फीस लागणार आहे. आणि वुमेन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, PWBD, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी आर एक्झामिटेड फ्रॉम पेईंग ॲप्लिकेशन फीस. तर यामध्ये जे आहे एक्स सर्व्हिसमॅन,
महिला आणि यामध्ये SC ST त्यांच्यासाठी फीस माफ आहे आणि ही 100 रुपये फीस जी आहे जनरल कॅटेगरी पुरुष आणि यामध्ये OBC कॅटेगरी पुरुष यांच्यासाठी आहे आणि फीस फक्त कुणाला नाही तर वुमेन कॅन्डिडेटला नाही आणि SC ST चे जे कॅन्डिडेट आहे PWBD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी फीस माफ राहील. तर नंतर पहा एक्झामिनेशन स्कीम कशी असेल तर परीक्षेची पहा इथे दिलेले आहेत प्रत्येक ह्याच्यासाठी. तर आपण पाहणार आहोत फक्त असिस्टंट शिक्षण ऑफिसर. तर त्याच्यासाठी संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध मिळेल. असिस्टंट शिक्षण ऑफिसरची पहा कशी असेल एक्झाम. तर यामध्ये असिस्टंट शिक्षण ऑफिसर यामध्ये जे आहे 200 मार्काची तुमची एक्झाम होईल. 200 मार्काचं आणि 2 तास असतील तुम्हाला. 200 क्वेश्चन असतील. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल तुमची एक्झाम. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट. तर यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असेल आणि असे तुम्हाला किती 200 प्रश्न असतील. तर यामध्ये सब्जेक्ट कोणते असतील जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी, अर्थमॅटिकल अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, हिंदी लँग्वेज असेल यामध्ये आणि हिंदी लँग्वेज असेल कॉम्प्रेशन, इंग्लिश लँग्वेज असेल आणि इंग्लिश लँग्वेजचे कॉम्प्रेशन असे असतील. तर यामध्ये 200 क्वेश्चन असतील, 200 मार्क असतील आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला 40 मार्क असतील आणि यामध्ये 40 क्वेश्चन आणि 40 मार्क असतील. जसं आपल्याला कंबाईनला असतं प्री आपली जे असते क्वालिफायसाठी तशी तुम्हाला ही एक्झाम जी आहे प्री एक्झाम क्वालिफाय करायची आहे आणि तुमचा मेरिट जो ठरेल 300 मार्कावरती ठरेल. जो जी मेन एक्झाम असेल तर त्याच्यावरती ठरेल. मेन एक्झामचाही सिलेबस कसा असेल तेही तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये परीक्षा स्कीम कशी असेल आणि तुम्हाला हे जे क्वालिफाईंग पेपर आहे प्रीचे त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला जनरल कॅटेगरीला 40 याच्या टोटल जे आहेत 200 पैकी 40% जे आहेत तर तुम्हाला 40% त्यामध्ये तुम्हाला घ्यायचंच आहे. तर क्वालिफाय करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 40% पाहिजेत आणि नंतर जे आहे SC ST त्यांच्यासाठी खाली तुम्हाला तेही सांगणार आहे. तर तुम्हाला तेही ही क्वालिफाय पेपर असला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिफायसाठी 40% तुम्हाला मिनिमम पाहिजे. आणि यामध्ये नंतर जो आहे 300 मार्काचा जो आहे मेन एक्झाम तर यावरती तुमचं मेरिट ठरेल. यामध्ये 200 क्वेश्चन आणि 200 मार्क असतील आणि यामध्ये प्री जी एक्झाम असेल त्यामध्ये आणि यामध्ये जे आहे काही तेवढा बदल नाही. तर पहा इथे सेकंड तर तुमचा हा सेकंड पेपर असेल. यामध्ये जनरल अवेअरनेस चा पेपर असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी असेल, अर्थमॅटिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल, इंग्लिश लँग्वेज असेल अँड कम्पॅरिझन. तर यामध्ये फक्त बदल काय आहे फर्स्ट पेपरमध्ये जो आहे तर हिंदी लँग्वेज आहे आणि यामध्ये सेकंड पेपर जो आहे यामध्ये कॉम्प्युटरचा जो आहे पेपर असेल. तर यामध्ये ही जे आहे 40 मार्क्स इच. तर यामध्ये 40 प्रश्न आणि 40 मार्क असतील प्रत्येक सब्जेक्टसाठी. असे 200 क्वेश्चन आणि 200 मार्क असतील आणि यामध्ये जो आहे 300 मार्काची तुमची टोटल जी आहे एक्झाम होईल आणि यानंतर 100 मार्काची तुमची डिस्क्रिप्टिव्ह जी आहे एक्झाम होईल. तर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये तुमचं काय होईल तर यामध्ये काय असेल यामध्ये तर 100 मार्काची असेल ही एक्झाम आणि यामध्ये एसे रायटिंग असेल तुम्हाला 50 मार्कासाठी. तर यामध्ये तुम्हाला 3 किंवा 4 असे जे आहेत ते सब्जेक्ट दिले जातील. तुम्हाला एका सब्जेक्टवरती जे आहे तुम्हाला एसे लिहायचं आहे तर 50 मार्क येथे दिलेले आहेत. तर 50 मार्कासाठी जो आहे एसे रायटिंग असेल. नंतर लेटर रायटिंग असेल 25 मार्कासाठी आणि प्रिसिज तर यामध्ये रायटिंग तर यामध्ये जे आहे समरायझिंग तर यामध्ये जे आहे तर यामध्ये पॅराग्राफ दिला जाईल. तो पॅराग्राफ तुम्हाला शॉर्ट करायचा आहे. तर यामध्ये 25 मार्क असतील. तर अशी टोटल 100 मार्काची जी आहे अशी जी आहे तुमची टोटल 100 मार्काची जी आहे तर एक्झाम होईल आणि त्याच्यावरती तुमचा मेरिट ठरेल. त्याच्यावरती तुमचं SOसाठी किंवा तुम्ही SOसाठी तुमचं सिलेक्शन होईल. तर अशी टोटल 300 मार्काची तुमचा मेरिट लागेल त्यामध्ये. तर पोस्ट प्रिफरन्स येथे दिलेला आहे ती माहिती दिलेली आहे. तर यामध्ये मोड ऑफ सेक्शन तर यामध्ये दिलेले आहे संपूर्ण PDF. तर येथे पहा मिनिमम तुम्हाला किती जनरल येथे पाहू शकता. तुम्हाला जनरलसाठी जे आहेत येथे दिलेलं आहे. जनरल EWS साठी 40% तुम्हाला घ्यावेच लागतील. OBC यासाठी 25% घ्यावेच लागतील. SC ST PWD साठी 30% असे दिलेले आहेत मिनिमम येथे तुम्हाला घ्यावेच लागेल. तर यामध्ये जे आहेत नंतर पहा एज रिलॅक्सेशन. तर एज रिलॅक्सेशन येथे कशी दिलेलं आहे येथे संपूर्ण PDF मध्ये जे एक्झामिनेशनची फर्स्ट अँड 2 यासाठी टोटल येथे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये नंतर महत्त्वाचं म्हणजे एज रिलॅक्सेशन.
येथे पहा SC/ST साठी जे आहे 5 वर्षाचं एक एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर यामध्ये OBC साठी 3 वर्षाचं, PWBD साठी 10 वर्षाचं दिलेलं आहे, PWD यामध्ये दिलेलं आहे. तर अशी एज रिलॅक्सेशन ही असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.